ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, मागील भागामध्ये आपण नंददीपाचे अनन्यसाधारण महत्त्व हे बघितले. अधिक मासात जर नंददीप लावला तर त्यापासून आपल्याला काय पुण्य मिळते हे मागील भागामध्ये आपण बघितले. आजच्या भागामध्ये याच अधिक मासात जर श्रीकृष्णाची भक्ती केली तर काय पुण्यफळ हे आपल्याला मिळते ते बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लक्ष्मी माता श्री विष्णूंना विचारते की काही लोकांची एवढीशी शक्ती नसते किंवा त्यांच्याकडे एवढी ताकद नसते की ती नदीपात्रामध्ये जाऊन आंघोळ करतील किंवा उपवास करतील. हे त्यांना शक्य नाही. तेव्हा त्यांना अधिक मासाचे फळ कोणत्या उपायाने मिळू शकेल? जनकल्याणासाठी ते उपाय तुम्ही मला सांगावे. असा जेव्हा लक्ष्मी मातेने प्रश्न केला तेव्हा श्री विष्णूंना अतिशय आनंद झाला आणि ते लक्ष्मी माताला म्हणतात की ज्यांना नदीवर स्नान करणे शक्य नाही किंवा दिवसभर उपवास करणे शक्य नाही, त्यांनी श्रीकृष्णाची पूजा करणे, त्यांनी श्रीहरीचे नाम घेतले तरी देखील त्यांच्या इच्छा या पूर्ण होतात. दिवसभरामध्ये जितके शक्य होईल तितके त्यांनी हरे कृष्ण 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 हरे हरे किंवा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेवा या मंत्राचा जप जरी त्यांनी केला तरी त्यांना तितकेच पुण्य हे लाभते. 10,000 यज्ञाचे पुण्य हे हरिनामात असते आणि हरिकीर्तन प्रवचन ऐकण्याचे पुण्य देखील महानच आहे. ज्यांना हेही शक्य नाही त्यांनी हरिभक्तीची भजन ऐकावी, कीर्तने ऐकावी. हरिभक्तीची गोडी लहानपणापासूनच लागली पाहिजे. प्रत्येक माणसाला हरिनामाचा अधिकार आहे. हरिभक्त ज्या देशात राहतो तो देश पवित्र मानला जातो. कलियुगामध्ये संत संघाने हरिकीर्तनाने जे फळ एका दिवसात मिळते त्यासाठी इतर 3 युगात दीर्घकाळ तप करावे लागते. हरिभजनाने पापमुक्त माणूस हा होत असतो. या कलियुगात खडतर तपापेक्षा हरिनाम हा जपाचा फायदा होतो आणि तो अतिशय सोपा देखील आहे. अधिक मासात नामाने सुद्धा व्रत केल्याने पुण्य मिळवता येते किंवा हरिभक्तीने मनुष्य परमगती प्राप्त करता येते. हे कलियुगाचे महात्म्य आहे. श्री विष्णू व शिव यांच्यात जसा भेद नाही, कोणतेही नाव घेतले तरी फळ हे सारखेच मिळते, तसेच या अधिक मासात अन्नदानाची पुण्याही ही फार मोठी असते. अन्न हे प्राणसंजीवन असल्यामुळे भूक भागविणे फार पुण्यकारक आहे आणि या अधिक मासात जर अन्नदान केले किंवा अन्नदान अवश्य करावे, कारण या काळात जे उपवास करतात त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. अन्नदान करतात त्यांच्या देखील मनोकामना ह्या पूर्ण होतात. संपूर्ण महिनाभर उपवास करणे जर आपल्याला शक्य नसेल तर 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस एकभुक्त राहणे, रोज एकच पदार्थ सेवन करणे, यथाशक्ती उपवास करणे. अधिक मासात कोणतेही उपवास करू शकतात. कोणीही उपवास करू शकता. विद्वानांनी उपवास करणे त्यांच्या पुढील जन्माकरता सौभाग्यकारक असते. हे समजावून सांगताना श्री विष्णू लक्ष्मी मातेला सांगतात की पूर्वी नर्मदा तीरी महिमती नगरात तामसी नावाची एक महिला राहत होती. ती सतत विविध प्रकारची तपे करत उपवास जप तिचे नित्य चालत असे. अधिक मासात तर ठराविक उपवास चुकत नसे. तिच्या घरी एक मोलकरीण काम करत असे. तिला कुष्ठरोग झाला. ती मकासन अवस्थेत राहू लागली. ती म्हणाली, मी लवकरच मरणार आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की मी आजपर्यंत काहीच पुण्य केले नाही. तुम्ही अनेक व्रत वैकल्प्य केली, त्यातील काही पुण्य मला द्याल का, जेणेकरून मला सुख मिळेल, संसार सागर ओलांडून जाईल. तापसी, तू मला मैत्रिणीसारखी वागवते, मला तुझाच आधार आहे. तापसीला त्या मोलकरणीची खूप दया आली आणि तिने संकल्प पूर्ण असे दान दिले.
जे उपवास केले होते त्यातील 1 दिवसाच्या उपवासाचे फळ तिला दिले. त्या 1 दिवसाच्या पुण्याहीने तिचा महारोग देखील गेला. दिव्य भोग भोगून ती कैलासात देखील गेली. ती चंद्रशेखरी देवतेचा जन्म घेऊन काशी येथे निवासास गेली. चंद्रशेखरीचे मंदिर काशीत आहे व तिची नित्यपूजाही होत असते. विष्णू म्हणाले, अधिक मासात 1 दिवस उपवास केला, त्याचे फळ एवढे मिळाले. हे इंद्रिय म्हणूनच सुज्ञ माणसांनी अधिक मासात उपोषण करावे. त्यावर लक्ष्मीने त्यांना आणखी प्रश्न विचारले. ते आपण पुढच्या भागात बघणार आहोत. मित्रांनो, त्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.